नमस्कार. आपल्याला कधीतरी प्रश्न पडतोच की एखादं साहित्य इतकं पॉवरफुल, इतकं अविस्मरणीय का वाटतं? आज आपण याच गोष्टीचा शोध घेणार आहोत. साहित्यातून मिळणाऱ्या अनुभवाची नेमकी खासियत काय आहे हे समजून घेऊया. विचार करा, एखादं पुस्तक वाचतो किंवा एखादा सिनेमा बघतो आणि तो इतका काळ मनात घर करून राहतो, नाही का? काही पात्र, काही प्रसंग, ते जणू आपल्या आयुष्याचा एक भागच बनून जातात. पण असं होतं तरी का? याचं उत्तर खरं तर अगदी सोपं आहे. कारण साहित्य म्हणजे फक्त शब्दांची जुळवाजुळव नाहीये. ते शब्दांपेक्षा खूप काहीतरी जास्त आहे. तो एक घडवलेला, एक रचलेला आणि खास आपल्यापर्यंत पोहोचवलेला एक सखोल अनुभव असतो. चला तर मग हा अनुभव नेमका कसा तयार होतो तेच बघूया. आपण साहित्य आणि अनुभव यापासून सुरुवात करू, मग संवेदना आणि भावना, त्यानंतर विचार आणि सूचना, आणि शेवटी कलाकृती एकसंध कशी बनते हे सगळं पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया साहित्य आणि अनुभवापासून. यात अनुभवाचे दोन मुख्य प्रकार आहेत. आधी ते समजून घेऊ. आता बघा, दोन प्रकारचं साहित्य असतं. एक म्हणजे ललितेतर, म्हणजे नॉन फिक्शन. यातला अनुभव कसा असतो? एकदम ज्ञानात्मक, स्पष्ट आणि इम्पर्सनल, म्हणजे माहिती देणारा. आणि दुसरं असतं ललित साहित्य, म्हणजे फिक्शन, कथा, कविता, नाटक. इथे काय होतं? इथे लेखकाचा स्वतःचा अनुभव एका कलात्मक अनुभवात बदलतो आणि तो अनुभव वाचणाऱ्या प्रत्येकाचा होतो. आता पुढे जाऊया. साहित्यिक अनुभवाचे दोन सगळ्यात महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत: संवेदना आणि भावना, म्हणजे कलाकृतीचा भावनिक गाभा. यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे संवेदनात्मकता. म्हणजे काय? तर शब्दांमधून आपली पाचही इंद्रिय जागी करण्याची ताकद. म्हणजे वाचताना आपल्याला काहीतरी दिसावं, ऐकू यावं, वास यावा, चव लागावी किंवा स्पर्श जाणवावा. याचमुळे तर वर्णनं एकदम जिवंत वाटतात, नाही का? याची काही उत्तम उदाहरणं बघायची झाली तर दलित साहित्यातून जाणवणारं ते दाहक वास्तव, किंवा कुमार गंधर्वांच्या आवाजातली ती आर्तता, बालगंधर्वांचा तो अभिनय आणि झाकीर हुसेन यांचं तबला वादन. हे सगळे कलाकार महान का आहेत? तर त्यांच्या कलेमध्ये ही तीव्र संवेदनशीलता होती. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे भावनात्मकता. खरं तर हा ललित साहित्याचा आत्माच आहे. इमोशन्सशिवाय कुठलीही कलाकृती अपूर्णच वाटते, नाही का? म्हणजे बघा, एक गाणं नुसतं तांत्रिकदृष्ट्या बरोबर गायलंय आणि दुसरं मनापासून गायलंय. यात जो फरक आहे तोच इथे आहे. आता तर डॅनियल गोलमन यांच्या इमोशनल इंटेलिजन्स सारख्या थिअरीसुद्धा सांगतात की भावना किती महत्वाच्या आहेत. अगदी तसंच सौंदर्यशास्त्रज्ञ बोन्झा किंट यांनी म्हटले की सौंदर्याच्या अनुभवात एक सुखद भावना असतेच. आणि हीच गोष्ट तर आपल्या संस्कृत काव्यशास्त्रात रस सिद्धांतामध्ये सांगितलेली आहे. कलेतून होणारा हा भावनिक प्रवासच तिच्या सौंदर्याचा केंद्रबिंदू आहे. बरं, साहित्य म्हणजे फक्त संवेदना आणि भावना नव्हेत, ते आपल्याला विचार करायलाही भाग पाडतं आणि शब्दांच्या पलीकडचे अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवतं. आता एक गैरसमज आहे की ललित साहित्यात विचारांना काही जागा नसते. पण हे खरं नाही. एक उत्तम कलाकृती फक्त मनोरंजन नाही करत, तर ती एक ठाम वैचारिक भूमिका सुद्धा मांडते. आणि यामुळेच त्या कलाकृतीला एक वजन प्राप्त होतं. याचं एक अगदी अलीकडचं आणि जबरदस्त उदाहरण म्हणजे फँड्री सिनेमाचा शेवट. आठवतोय? तो शेवट फक्त एक भावनिक धक्का देत नाही, तर तो एका मोठ्या सामाजिक प्रश्नावर आपल्याला विचार करायला लावतो. सिनेमा संपतो, पण तो विचार आपल्या सोबत राहतो. पुढचं वैशिष्ट्य आहे सूचकता. म्हणजे काय? तर एखादी गोष्ट सरळ सरळ न सांगता ती फक्त सूचित करणं. म्हणतात ना, जे सांगितलं जात नाही ते जास्त परिणामकारक असतं. एका शब्दात किंवा वाक्यात अनेक अर्थ दडलेले असू शकतात. याचं एक क्लासिक उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठेंची लावणी माझी मैना गावाकडे राहिली. वरवर ऐकलं तर वाटतं की हे एक विरहगीत आहे, पण त्याच्या आत एक दुसरा खूप मोठा अर्थ दडलाय. तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्र झाला पण बेळगाव महाराष्ट्रात आला नाही याची खंत. म्हणूनच म्हणतात की काव्याचं खरं सौंदर्य काय सांगितलं यात नाही, तर काय सुचवलं यात आहे. आपल्या संस्कृत काव्यशास्त्रात तर याला ध्वनी असं म्हणतात आणि तोच काव्याचा आत्मा मानला जातो. चला आता शेवटच्या दोन महत्त्वाच्या वैशिष्ट्यांकडे येऊया. एक, वैयक्तिक गोष्ट सगळ्यांची कशी होते आणि कलाकृतीचे सगळे भाग एकत्र येऊन एक जिवंत अनुभव कसा तयार होतो. हे ना एक खूप इंटरेस्टिंग पॅराडॉक्स आहे.
साहित्यात जो अनुभव जितका जास्त वैयक्तिक, जितका जास्त विशिष्ट असतो, तोच सगळ्यांना आपला वाटतो. म्हणजे लेखकाचा अनुभव वाचणाऱ्या प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव होऊन जातो. आणि म्हणूनच ते आपल्याला इतकं कनेक्ट होतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे सेंद्रियत्व. ही संकल्पना ॲरिस्टॉटलने मांडली होती. याचा अर्थ काय? तर एक चांगली कलाकृती ही एका जिवंत शरीरासारखी असते. जसं आपल्या शरीरात प्रत्येक अवयव महत्वाचा असतो आणि ते सगळे मिळून शरीर चालतं, तसंच कलाकृतीतला प्रत्येक घटक महत्वाचा असतो आणि एकमेकांशी जोडलेला असतो. म्हणजे कथानक, पात्र, भाषा, वातावरण हे वेगवेगळे तुकडे नाहीत. हे सगळं एकत्र मिळून एक एकसंध जिवंत अनुभव तयार होतो. यातलं काहीही काढलं तर सगळा अनुभवच ढासळतो. तर मग हे सगळे तुकडे एकत्र जोडून पाहूया की एक संपूर्ण साहित्यिक अनुभव कसा बनतो. बालकवींची ही प्रसिद्ध कविता आठवते? हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. इथे बघा, हिरवे हिरवे म्हटल्यावर डोळ्यांना दिसतं आणि मखमालीचे म्हटल्यावर त्वचेला तो मऊ स्पर्श जाणवतो. म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त इंद्रियांना स्पर्श करण्याची ताकद या शब्दांमध्ये आहे. तर ही आहेत ती 6 वैशिष्ट्य: संवेदनात्मकता, भावनात्मकता, वैचारिकता, सूचकता, वैशिष्ट्यता आणि सेंद्रियत्व. हीच ती साधनं आहेत ज्यांच्या मदतीनं लेखक साध्या शब्दांमधून एक अविस्मरणीय अनुभव तयार करतात. तर मग पुढच्या वेळी जेव्हा एखादा पुस्तक वाचाल किंवा सिनेमा बघाल, तेव्हा जरा विचार करा की ही कलाकृती आपल्याला नेमकी का आवडली, त्यातल्या कोणत्या वैशिष्ट्याने मनाचा ठाव घेतला, त्यातील संवेदनेने, भावनेने, विचाराने की त्यातील सूचकतेने.